पूर्णा येथील नालंदा नगर खड्डा मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांची मागणी. पूर्णा शहरातील नालंदा नगर परिसरात विश्वदीप संतोष कांबळे या 10 वर्षीय चिमुकल्याचा पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 ऑगस्ट रोजी घडली होती. या ठिकाणी कोणतेही सुरक्षात्मक कवच किंवा बॅरिकेड न लावल्याने हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे. त्या ठिकाणी अद्यापही कुठलीही बॅरिकेड लावली नाहीत. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, पाणी पुरवठा अभियंता तसेच संबंधित गुत्तेदार यांचा निष्काळजीपणा उघड झाला असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर या प्रकरणी गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला नाही, अशी माहिती पुढे आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी एकमत डिजिटलशी बोलताना दिली आहे. पूर्णा शहरातील नालंदा नगर येथे येत असलेल्या सभागृहामध्ये नवीन पाण्याच्या टाकीकरिता बांधण्याकरिता ज्या खड्डा खोदण्यात आला होता त्या खड्ड्यामध्ये पडून विश्वदीप कांबळे याच्या मृत्यूला 4 दिवस झालेले आहेत. पण 4 दिवसानंतर पण त्या खोदलेल्या खड्डा जो आहे त्या खोदलेल्या खड्ड्याला आजपर्यंत पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही सुरक्षा उपाययोजना केलेली नाही. नगरपालिका प्रशासन व तो संबंधित गुत्तेदार अजून 1-2 जणांचा बळी गेल्यानंतर त्या ठिकाणी उपाययोजना करणार आहे का? बरं, हा झाला. एक तर ते सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह आहे, त्या सभागृहाच्या आतमध्ये चुकीच्या पद्धतीने नगरपालिका प्रशासनाने जो चुकीचा ठराव घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण बौद्धवस्ती असताना बौद्ध समाजाच्या लोकांकरिता सुभेदार रामजी सभागृह त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जी जागा होती ती वाचनालयाकरिता व लेकराच्या खेळाच्या मैदानाकरिता नगरपालिका प्रशासनाने ठराव घेऊन आरक्षित केलेली असताना संबंधित नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, जो कोणी अधिकारी असेल त्याने चुकीच्या प्रमाणे हा ठराव दिलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचा जो दिलेला जो पाण्याच्या टाकीचा ठराव आहे तो रद्द झाला पाहिजे आणि ती टाकी त्या ठिकाणून दुसऱ्या जागी स्थलांतरित झाली पाहिजे. बरं, मला हे विचारायचे नगरपालिका प्रशासनाला व पूर्णा पोलीस प्रशासनाला की आज विश्वदीप कांबळे याचा मृत्यू आज 4 दिवस झालेले आहेत. 4 दिवस झाल्यानंतर पण कुठंच याच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही. याचं गोड बंगाल काय? याच्यामध्ये जी लोक या विश्वदीप कांबळेच्या मृत्यू जबाबदार आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याच्या मागलं काय गोड बंगाल आहे, याची वरिष्ठांनी याची चौकशी केली पाहिजे. तसेच विश्वदीप कांबळे याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याकरिता मुख्य अधिकारी उत्कृष्ट गुटे काहीतरी पाऊल उचलणार आहेत की नाही? का उत्कृष्ट गुटे बी यांच्या जो पाणीपुरवठा अभियंता आहे आणि तो गुत्तेदार आहे याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? याच्यामध्ये पण काहीतरी गोड बंगाल आम्हाला दिसतंय. त्याच्यामुळं आमची मागणी आहे की विश्वदीप कांबळे याचा जो खून झालेला आहे या खुनाची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये त्या परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की 2 दिवस पहिले पण विश्वदीप त्या खड्ड्यामध्ये पडला होता. मग हे विश्वदीप जेव्हा 2 दिवस पहिले पण खड्ड्यामध्ये पडला होता त्याला वाचवण्यात आलं, मग 2 दिवस पहिले त्याला खड्ड्यामध्ये कोणी पाळलं होतं का तो पडला होता? याची पण पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. बरं, मुख्य अधिकाऱ्याची म्हणजे कुठलीच जबाबदारी नाहीये का? मुख्य अधिकाऱ्याची एकच जबाबदारी आहे का की वर्क ऑर्डरवर साईन करायची, चेकवर साईन करायची आणि देऊन टाकायची? त्याची जबाबदारी नाही का? आज इतकी मोठी घटना घडली, आज विश्वदीपचा खून झालेला आहे, पण मुख्य अधिकारी व नगरपालिका प्रशासन यापैकी कोणीही त्या जागेवरती आजपर्यंत त्या ठिकाणी जाऊन कोणी पाहणी केलेली नाहीये की या ठिकाणी घडले काय. आणि मुख्य अधिकारी उत्कृष्ट गुट्टे साहेब जे आहेत हे नावाला फक्त उत्कृष्ट आहेत, हे निकृष्ट आहेत, हे फक्त तमाशा पाहायचं काम करत आहेत आणि जो गुत्तेदार आहे त्याला व पाणी पुरवठा अभियंता याला वाचवण्याकरिता संतोषचा जो खून आहे तो दाबण्याचा प्रयत्न येथील प्रशासनाला धरून सुरू असल्याचं आम्हाला दिसत आहे. मी ह्या प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास झाला पाहिजे अशी पूर्णा पोलीस प्रशासनाला मी अशी विनंती करतो की आपण स्वतःहून या प्रकरणाचा तपास करावा. का एखादा अज्ञात व्यक्तीचा कुठं रस्त्याला वगैरे पडलेला आढळून आला, मृत्यू झालेला आढळून आल्यानंतर आपण त्याची नोंद घेता की नाही, त्याच्यावरती गुन्हा दाखल करता की नाही,
मग त्याच प्रकारे पूर्णा पोलीस प्रशासनाने, पूर्णा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उत्कृष्ट गुट्टे, अभियंता पाणीपुरवठा अभियंता जाधव आणि तो जो संबंधित गुत्तेदार आहे, ह्या तिघावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अगर तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर आम्हाला ह्या प्रकरणाविरोध न्यायालयात जावं लागेल, तुमच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडावं लागेल अशी मी आज घोषणा करतो. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा, परभणी. Thanks for watching Ekmat Digital.